देवाच्या प्रियजनांनो, योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये लिहिलं आहे, प्रभू येशूने म्हटलं, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, जॉन चॅप्टर 15 वर्स 14, जीसस सेज, यू आर माय फ्रेंड इफ यू डू व्हॉट आय हॅव कमांड. माय डिअर फ्रेंड्स, फ्रेंडशिप विथ गॉड इज डेमॉन्स्ट्रेटेड थ्रू ओबिडियन्स. बायबलमधील अनेक वचने देव आपला मित्र आहे ह्या भूमिकेवर प्रकाश टाकतात. देवाशी मैत्री आज्ञाधारकतेद्वारे प्रदर्शित होते. स्तोत्र संहिता 25वा अध्याय 14व्या वचनामध्ये लिहिलं आहे, परमेश्वराची मैत्री त्याचे भय धरणाऱ्याबरोबर असते, तो आपला करार त्यांना कळवेल. निर्गम 33 अध्याय 11 वचनामध्ये लिहिलं आहे, देव मोशेशी जसा मित्राशी बोलतो तसा बोलत असे असं वर्णन केलेलं आहे. खरोखर आज तो जिवंत देव, तो स्वर्गीय पिता आपल्या मित्रासारखा, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मित्रासारखा आमच्याबरोबर बोलतो, आमच्याबरोबर तो असतो आणि आम्ही देखील त्याच्याबरोबर बोलत असतो. आणि खरोखर एक मित्र आपल्या मित्रापासून काही लपवत नाही. तसंच तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यापासून काही लपवत नाही. तो तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगतो आणि तसंच त्याची इच्छा असते आपण पण त्याला आपल्या समस्या सांगाव्यात. आपण पण प्रभू येशूला प्रार्थना करावी. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. या आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर जिवंत देवा, तू आमचा मित्र आहेस. प्रभू, तू मोशेशी मित्रासारखं बोलत होता, तसाच प्रभू परमेश्वरा, जे कोणी तुझ्या आज्ञा पाळतात त्यांचा तू मित्र आहेस. प्रभू, जे तुझा भय धरतात त्यांचा तू मित्र आहेस. आज तुझ्या लोकांना तू आशीर्वाद दे, तुझी शांती, तुझा आनंद दे आणि एका मित्राप्रमाणे प्रभू त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांच्याबरोबर तू बोल आणि त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या रदबदल्या तू ऐक. आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही मागतो म्हणून त्या पित्या, आमेन.